श्रीराम समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वरालाही मी वंदन करते. सध्या आपली जी चिंतनमाला चालू आहे ती श्री महाराजांच्या ओवीबद्ध प्रवचनांवरती चालू आहे. त्यातलं हे पुढचं पुष्प, फेब्रुवारी महिना आहे, 30 तारीख नाही तर 29 तारखेचं हे प्रवचन आपण आता त्यामधून जाणार आहोत. अखंड समाधानाचा मार्ग. एका राजाने प्रजेमध्ये एक दवंडी पेटवली की सूर्योदयापासून जमिनीच्या एका ठिकाणापासून सुरुवात करायची आणि धावत सुटायचं. सूर्यास्तापर्यंत जेवढी जागा तुम्ही धावू शकाल, जेवढी तुम्ही व्याप्ती वाढवू शकाल आणि सूर्यास्ताच्या वेळेला परत सुरुवातीच्या ठिकाणी येऊ शकाल, तेवढी सगळी जमीन तुमची म्हणून मी तुम्हाला देऊन टाकेन. दुसऱ्या दिवशी त्या विस्तृत मैदानाच्या जागी राजा प्रजा सगळे जमले. 1-2 दिवस काही जणांनी प्रयत्न केला, पण त्यांना काही शक्य झालं नाही. नंतर एके दिवशी एका व्यक्तीने ठाम निश्चय केला की काही झालं तरी आपण आता जमीन मिळवायची. आणि त्यांनी सूर्योदयाच्या वेळेला एका ठिकाणाहून धावायला सुरुवात केली. धावतोय आणि निश्चयाने पळायला सुरुवात केलेली होती. दुपार झाली, थोडासा दमल्यासारखं वाटला, थोडासा वेग कमी केला, पण धावायचं आहे आणि शेवटापर्यंत जायचं आहे हा त्याचा निश्चय होता. पळत राहिला, धावत राहिला, अगदी सूर्यास्त होईपर्यंत धावत राहिला. सूर्यास्त झाला आणि तो सुरुवातीच्या जागेवरती आला तर सगळी जमीन त्याला मिळणार होती आणि ते त्याला दिसत होतं. त्याच्यामुळे तो जीवाच्या आकांताने शेवटी धावायला लागला. इतर लोकही त्याला प्रोत्साहन देत होते. आणि सूर्यास्त झाला. आता समोर आपलं सुरुवातीचं ठिकाण आलेलं आहे. आता फक्त तिथपर्यंत पोचायचं आहे आणि त्याच ठिकाणी तो जमिनीवरती कोसळला आणि गतप्राण झाला. ते बघून राजा म्हणाला की माणसाला फक्त 6 फूट एवढीच जागा लागते. आता हळहळून काही उपयोगच नव्हता. म्हणजेच लोभाला मर्यादा नाही, हव्यासाला मर्यादा नाही. अजून हवे ह्या भावनेमुळे समाधान लाभत नाही. जे मिळाले ते पुरेसे आहे असे मनाला वाटत नाही. त्यामुळे मन अशांतच राहते. मन शांत नसेल तर चित्तही स्थिर राहत नाही, शांत राहत नाही. आपले मन हे सतत बाह्य गोष्टींकडे मात्र धावत असतं. आपण नेहमी बघतो विषयांपाठी ते धावत असतं. आणि त्यामुळेच मनाचा हव्यास म्हणजे एखादी पूर्ती केली की परत तेच सुख मला मिळावं म्हणून तो हव्यास आपल्या मनामधला वाढत जातो. जर हे मनाचे धावणे थांबले तर चित्तात समाधान उतरते. आणि श्री महाराज हेच आपल्याला सांगत आहेत. चित्तात राखावे समाधान, चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. तर हे प्रवचन आपण आधी बघूया आणि मग पुढे आपल्या चिंतनाकडे वळूया. 29 फेब्रुवारी अखंड समाधानाचा मार्ग. चित्तात राखावे समाधान, चित्तात ज्याचे राहिले समाधान, तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास, समाधान मिळत असे जीवास. दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून, जो भगवंताचा झाला, त्याला देह प्रारब्धावर टाकता आला.
प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगती, पण त्यात मानता येते सुख समाधान, ध्याता एक रघुनंदन. तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे, देहाच्या लोभात न सापडावे. माझे सांगणे दुजे नाही, जोवर श्वासोच्छ्वास देही, तोवर मुखी नाम पाही. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास, तोच साह्यकारी होईल खास. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण, कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. नामाविण नाही दुजे साधन, हे सांगत आले सर्व संतजन. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. देहाचे भोग देहाचे माथी, ऐसे सर्व सांगती. परी एक वाटतसे चित्ता, ते दूर होईल एक भगवंत चिंतेता. भगवंता वाचून देहाचे सुखभोग, हे न मानिती साधू सज्जन. आता जगणे रामासाठी, हा निश्चय मानावा चित्ती. जगातील वैभव ऐश्वर्य संपत्ती, लौकिक आणि कीर्ती, हे परमात्म्या वाचून मातीमोल साधू संत गणती. आजवर झाले कष्ट फार, देहाचा भरवसा धरून थोर. देहाचे सुखसौख्य आदर सत्कार, हे प्रारब्धाधीन सत्य जाण. मुलींनी खेळ मांडला, परी नाही कामाला आला. तैसा प्रपंची थोर झाला, परमात्म्याचा तो न म्हणावा भला. रामा परते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. आता न ठेवावा जगी भरवसा, राम सखा करावा खासा. रामाविण अन्य प्रीती, उपजे देह बुद्धीचे संगती. आता रामा एकच करी, तुझा विसर न पडो अंतरी. आता जसे असेल तसे होऊ द्यावे, रघुनाथ भजनी असावे. मागील झाले होऊन गेले, पुढील येणार येऊ द्यावे भले. आता न धरावा हव्यास, हेच वाटे जीवास. जे जे करणे आणिले मनी, रामकृपे पावलो जगी. माझे आता काही दुसरे मागणे नाही, माझे कोणी नाही मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही. जे जे काही दृश्य पहावे, त्याचे रूपांतरच व्हावे. हा नेहमीचा अनुभव ठेवावा चित्ती, समाधानाची होय प्राप्ती. बोधवाक्य, जोवर श्वासोच्छ्वास देही, तोवर मुखी नाम पाही. तर महाराज आपल्याला असा उपदेश करीत आहेत की चित्तामध्ये समाधान राखावे. पण आपलं काय होतं, आपण सतत बाह्य विश्वाकडे धाव घेतो, बाह्य गोष्टीत सुख हुडकतो आणि त्यातून समाधान मिळवायचा प्रयत्न करतो. क्षणिक सुखाची प्राप्ती आपल्याला होते, परंतु ते शाश्वत टिकणारे नसते. त्यामुळे एका गोष्टीतून मिळालेले सुख अधिकाधिक मिळत राहावे असे वाटते. ते जर मिळाले नाही तर दुःख होते. मग एका विषयाकडून दुसऱ्याकडे सुखासाठी धावतच राहतो आपण. त्या योगे ना मन शांत राहते, ना चित्त स्वस्थ राहते. यासाठीच श्री महाराज म्हणतात, ज्याचा विश्वास रामावरी, त्याला समाधान स्वीकारी. खोल अर्थ आहे बरं या वाक्यामध्ये. आपलं मन चंचल आहे, त्यावर आपण आधी ताबा मिळवायला हवा. म्हणून अखंड नामस्मरण करावे, मन शांत करावे. बाह्य गोष्टींचा सुखाशेचा त्याग करावा. त्यायोगे आसक्तीरहित होता येते व मन शुद्ध व्हायला लागते. वृत्ती शांत होऊ लागतात. भगवंताच्या प्रेमात मन रंगू लागते आणि त्यायोगे मन शुद्ध होत जाते. मन शुद्ध झाले की चित्त शुद्ध होते आणि पूर्ण समाधानाची प्राप्ती होते. श्री महाराज म्हणतात, असमाधान हे अपूर्णपण आहे, तर समाधान हे पूर्णपण आहे. चित्त शुद्ध झाले की तेथे भगवंत प्रकट होतात, शांती निर्माण होते, म्हणजेच हवे नको पण संपते, तेच समाधान असते. असे समाधान ज्याच्या चित्तात आहे तो भगवंताचा
आवडता असतो. माझे हित रामाचे हाती, हा धरिता विश्वास, समाधान मिळत असे जीवास. श्रीरामावर विश्वास असणे म्हणजे जे प्राप्त झाले आहे त्यात आपले हित आहे हे मानून त्यात समाधान मानावे. संत तुकाराम महाराजही आपल्याला सांगतात ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. परमेश्वर आपल्या हिताचेच करत असतो, परंतु आपण खूप वेळा इतरांकडे पाहतो, त्यांच्यासारखे मलाही प्राप्त व्हावे म्हणून खंत करीत राहतो. म्हणजेच जे मिळालेले आहे त्याचा आनंदही आपण टिकवून ठेवत नाही आणि असमाधानी होतो. एक कावळ्याची गोष्ट इथं सांगावीशी वाटते. कावळा रंगाने काळा आहे, पण तरी तो आनंदी होता बरं. एकदा काय झालं, त्याने पांढरा शुभ्र हंस बघितला आणि त्याच्या मनात विचार आला की किती सुंदर रंग आहे याचा. हाच खरं तर जगातील सर्वात आनंदी पक्षी असेल. बघा हां, आपल्याच मनाच्या कल्पना आपल्याला आनंद आणि समाधानापासून कशा दूर नेतात. मग कावळा हंसाकडे गेला. हंस म्हणाला, अरे माझ्यापेक्षा पोपटाकडे पहा, त्याच्याकडे अधिक रंग आहेत, तोच आनंदी असेल. आता कावळा पोपटाकडे आला. पोपट म्हणाला, मोराकडे तर खूप रंग आहेत, म्हणजे तोच सर्वात आनंदी असणार. मग मोराला बघायला कावळा प्राणी संग्रहालयात गेला. मोराला पाहायला खूप लोक आले होते, त्याचं कौतुक करत होते, आनंद घेत होते. हे सगळं पाहून कावळा मोराकडे आला. त्याला वाटलं की एवढं कौतुक होतं आहे म्हणजे मोर खूप आनंदी असणार आहे. पण मोर म्हणाला, अरे माझ्याकडे रंग आहेत, सौंदर्य आहे, पण यामुळे तर मी असा पिंजऱ्यामध्ये कैद झालो आहे ना. पण तू तर मुक्त आहेस. मला मनापासून असे वाटते की खरा आनंदी तूच आहेस. म्हणजेच जे परमेश्वराने आपल्याला दिले आहे ते आपल्या हिताचेच आहे. यावर तसेच श्रीरामांवरती, भगवंतावरती आपला विश्वास जर दृढ असेल तर समाधान आपल्याला स्वीकारते. म्हणजेच ते स्वतःहून आपल्याकडे येते, आपल्या चित्तामध्ये स्थिरावते. श्री महाराजांनी आधीच्या एका प्रवचनात म्हटलं आहे ना, समाधानाचे करावे जतन, ते नसावे कशावर अवलंबून, लाभ हानीत न गुंतवता मन, राखता येईल समाधान. सुखदुःखातही आपलं मन गुंतू देऊ नये. जर काही दुःख वाट्याला आलं तर ती परमेश्वराची इच्छा असे मानून शांत राहावे, त्याचा स्वीकार करावा. ते येईल आणि जाईलही. ज्याने आणलं तोच ते घेऊन पण जाणार आहे, हा विश्वास धरावा. त्यायोगे आपले समाधान टिकून राहते. प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगती, पण त्यात मानता येते सुख समाधान, ध्याता एक रघुनंदन. माझे हित रामाच्या हाती ह्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, म्हणजे देहाच्या स्थितीची काळजी अजिबात वाटत नाही. आपल्याला आलेले दुःख ही सुद्धा त्याची इच्छा असे मानून आपण भगवंताचे होऊन राहावे, असे श्री महाराज म्हणतात. माझ्याच वाट्याला काहे दुःख असे म्हणून दुःख करण्याऐवजी त्याचा स्वीकार करावा. नामात राहून ते सहन करावे. दुःख कायम टिकणारे नसते. ते राम इच्छा म्हणत नामस्मरण करीत आपण झेलावे. प्रारब्धाने देहाची काही स्थिती झाली तर भगवत चिंतनासाठी, नामासाठी वेळ मिळत आहे यामध्ये सुख समाधान मानावे. देह जरी थकला तरी मन थकलं असं आपण कधी म्हणतो का? तर नाही. मग मनाने नाम घेत भगवंताचे, रघुरायाचे स्मरण आपल्याला ठेवता येते की नाही? श्री महाराज पुढे म्हणतात,
जोवर श्वासोच्छ्वास देही तोवर मुखी नाम पाही. श्रीरामावर ठेवलेला विश्वासच आपल्याला सहाय्यकारी होणार आहे आणि त्याच्याच कृपेने आपल्या मुखी नाम राहणार आहे आणि आपल्याला ते कल्याणाकडं समाधानाकडं घेऊन जाणार आहे. असावे शुद्ध आचरण, करावे भगवंताचे स्मरण, कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. आपले आचरण नेहमी शुद्ध राहावे किंवा शुद्ध असावे. भगवंताचे स्मरण ठेवले असता आपले आचरण शुद्ध राहते. आपण म्हणतो देव सगळं पाहत असतो. हे स्मरण ठेवले तर वाईट वर्तणूक करताना आपलं मन आपल्याला सांगेल ना की असं करू नकोस. कारण मनात भगवंताचे स्मरण चालू आहे. तो भगवंतच ही जाणीव आपल्याला करून देत असतो आणि तो प्रेरणा देत असतो. आपले आचरण शुद्ध असेल तर मन भरकटत नाही, ते शांत राहतं. चुकीचं काही घडलं तर आपलं मन आपल्याला खातं असं आपण म्हणतो. म्हणजेच सतत बोचणी लागते, त्यातून काळजी, चिंता, भीती वगैरे निर्माण होतात आणि समाधान लाभत नाही. प्रपंचात आपल्या वाट्याला जी विहित कर्मे आपल्या आपल्या भूमिकेनुसार आलेली आहेत ती पार पाडावीत. आणि तीही कशी? निरपेक्षतेने केलेली कर्मे म्हणजे कर्तव्य पार पाडणे होय. जेव्हा मनात अपेक्षा असते तेव्हा त्याची पूर्ती झाली नाही तर असमाधान वाटते, पण निरपेक्ष वृत्ती असेल तर समाधानच मिळते. म्हणून भगवंताच्या स्मरणात राहून कर्मे करावीत. भगवंतासाठी हा देह आहे म्हणून प्रत्येक कर्म सेवा म्हणून करावे. मनामध्ये निश्चय ठेवावा की आता जगणे रामासाठी. देहाचे भोग, लौकिक कीर्ती हे सर्व आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार प्राप्त होतात. यावर विश्वास ठेवला असता तो विश्वास आपल्याला समाधानाकडे नेतो. ऐश्वर्य, भोग हे सर्व प्रारब्धानुसारच मिळतात. प्रपंचात पैसा जरी खूप मिळाला तरी समाधान मिळेलच असं नाही. कारण अजून हवे, ह्या हव्यासापोटी आपण धावत असतो. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धावलेल्या माणसासारखं. आणि शेवटी सर्व काही इथेच आपण सोडून जायचं असतं, अगदी देहसुद्धा. पण जर आपलं मन समाधानी असेल तर पुढच्या जन्मी स्वस्थता, समाधान लाभते. म्हणून बाह्य जगावर भरवसा न ठेवता राम ध्यानी ठेवावा. राम मनी धरावा, मनी साठवावा, मनी आठवावा. सर्व काही रामाच्या कृपेने, इच्छेने चालले आहे, तेव्हा रामकृपेने भरून पावलो आम्ही असे म्हणावे. माझे कोणी नाही, मी कोणाचा नाही, जग आणि देह अगदी माझे नाही. जे काही दृश्य पहावे त्याचे रूपांतरच व्हावे, हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती समाधानाची होय प्राप्ती. एका रामावर विश्वास ठेवून त्याचे होऊन राहण्यातच पूर्ण समाधानाची प्राप्ती होते. माझे कोणी नाही, मी कोणाचा नाही, जग आणि देहही माझा नाही असे श्री महाराज म्हणतात. म्हणजेच आपला अहंकार श्रीरामाचरणी अर्पण करावा, अहंकाररहित व्हावे आणि अहंकाररहित झाल्यावर समाधानाची प्राप्ती होते. कारण अहंकार, मीपणा यातूनच वासना विकार झालेले आहेत, त्यामुळे आपली वृत्ती असमाधानी होत असते. म्हणून अहंकाररहित होण्यासाठी नामस्मरण करावे आणि सर्वस्व रामरायाच्या चरणी अर्पण करावे. आपलं होतं काय की आपण ह्या बाह्य विश्वाला सत्य मानतो, परंतु हे जे विश्व आहे हे उत्पन्न झालं आणि कल्पांती लयाला जातं आणि मध्यंतरामध्ये
त्याच्यामध्ये अनेक स्थित्यंतरे घडत असतात. आणि तशीच आपल्या देहाची ही अवस्था आहे. वेगवेगळ्या अवस्थांमधून आपण जात असतो, म्हणजे एक प्रकारे ते स्थित्यंतरच आहे. तर हा अनुभव आपण नेहमी घेतो. परंतु जो परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म जे आहे ते मात्र कायमच, म्हणजे ही सृष्टी असो किंवा नसो, परब्रह्म आहे त्याच रूपामध्ये आहे. म्हणजे आहे ह्या जाणीवेमध्येच ते आहे. म्हणून परमात्मा कधी बदलत नाही, तोच सत्य आहे, असे आपल्याला महाराज समजावून सांगत आहेत. परमात्म्यामध्ये कुठेही स्थित्यंतर नाही. तर हा जो स्थित्यंतराचा अनुभव आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बदल आहे, स्थित्यंतर आहे, परिवर्तन आहे, ते विनाशी आहे, या सगळ्याचा अनुभव आपण घेतच असतो. अगदी आपण सकाळी उमललेलं फूल बघतो तर ते संध्याकाळी मुरगळून गेलेलं असतं आणि ते झाडावरनं गळूनसुद्धा पडतं. म्हणजे हेच स्थित्यंतर, आपण बदल, ते परिवर्तन हे सगळं बघत असतो. तर हा अंतःकरणात आपण अनुभव साठवून ठेवावा. आणि परमेश्वर सत्य आहे, बाकी सर्व जगत हे भासमान आहे, विनाशी आहे, हे स्मरण ठेवावे. आणि त्यात आपल्या परमेश्वराचं, भगवंताचं स्मरण आपल्या मनामध्ये अखंड ठेवावं, म्हणजेच समाधानाची प्राप्ती होते. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.